नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शोले चणे मोड आलेले त्याची भाजी दाखवणार आहे, चमचमीत अशी। तर इथे मी शोले चणे उकडवून छान घेतलेले आहेत, इथे बघू शकता। आणि फोडणीसाठी इथे साहित्य घेतलेले आहे। हे मी मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत, साल काढून कट करून घेतलेले आहेत। इथे फोडणीसाठी मीठ, घरगुती गरम मसाला, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, ठेचलेला लसूण घेतला आहे चांगलं 4-5 पाकळ्या। इथे लांब चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरलेला आणि भाजकं वाटण घेतलेलं आहे। तर चला, इथे मी पातेलं गरम करत ठेवलेलं होतं आधीच। तर त्यामध्ये आता घालूया तेल। आणि तेल आपलं छान गरम झालं की लगेचच आपण ठेचलेला लसूण घालूया आणि त्यावरच आपण घालायचा आहे कांदा। आणि आता कांदा आपला घालून झालेला आहे छान। आता आपला कांदा आणि लसूण जो आहे तो आपण मस्त असा परतून घेऊया लालसर रंगावर येईपर्यंत। आणि आता आपला लसूण आणि कांदा परतून झाला की टोमॅटो घालूया आणि तो देखील आपण छान असा परतून घेऊया इथे अगदी मऊ होईपर्यंत। तर आता इथे आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे। आता आपण घालणार आहोत भाजकं वाटण। भाजकं वाटण जास्त भाजण्याची काही गरज नाही, कारण ऑलरेडी आपण वाटण हे भाजूनच केलेलं आहे। तर आता ते परतून झालं की लगेचच त्यामध्ये आपण घेतलेले सुके मसाले घालणार आहोत, ते बघू शकता। तर इथे आता आपले सुके मसाले घालून झालेले आहेत, तर ते देखील आपण छान एकजीव करून घेऊया। आणि हे आता छान एकजीव झाले की त्यामध्येच आपण घालणार आहोत कट करून घेतलेले बटाटे। आणि बटाटे पण छान आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया। तर आता ते परतून झालेले आहेत। आता आपण उकडलेले जे शोले चणे होते ते घालून छान एकजीव करूया। आणि मी छोले चण्यांचं जे पाणी एक्स्ट्राचं होतं गरम, ते साईडला ठेवलेलं, ते सुद्धा मी घातलेलं आहे गरम पाणी। आणि झाकण ठेवायला मी सांगायचं विसरून गेले होते, तर इथे मी झाकण ठेवलं होतं। आता छान वाफ आलेली आहे, उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। तर छान बघू शकता, इथे आपली भाजी छान शिजलेली गेली आहे। तर इथे बघू शकता। आता वरून कोथिंबीर घालूया आणि गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। तर इथे आता मी एका बाउलमध्ये ही आपली भाजी काढून घेणार आहे। तर इथे बघू शकता, अगदी छान बटाटा देखील शिजलेला आहे आणि आपले चणे देखील छान शिजले गेलेत, कारण ऑलरेडी मी चणे शिजवूनच घेतलेले आहेत। तर इथे आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे, ते बघू शकता। किती छान आपल्या भाजीला रंग देखील आलेला आहे, अगदी सुरेख। आणि चवीला देखील तितकीच अप्रतिम झालेली आहे भाजी। तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।